बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम व अला आलिहि वस्सहबी अजमईन अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व इजिब्तला इब्राहीमा रब्बहू बि कलिमातिन फ़अतमहुन्ना ख़ाला इन्नी जाइलुका लिन्नासी इमामा सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे। आता जी शेवटी एक मी कुराणामधली आयातचं पठण केलं त्याचा अर्थ असा की आठवण करा जेव्हा अल्लाने इब्राहिमची काही गोष्टीमध्ये परीक्षा घेतली आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये पूर्ण उतरला तेव्हा अल्लाने त्याला म्हटले, मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करत आहे। माझ्या बंधू आणि भगिनीनो, आज इस्लामिक कॅलेंडरनुसार 12वा महिना जिल्हज्जा हा सुरू झालेला आहे आणि या महिन्याचा उल्लेख जर करायचा असेल तर इब्राहिम अलैहिस्सलाम यांचा उल्लेख केल्याशिवाय हा महिना पूर्ण होऊ शकणार नाही आहे। त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, कुर्बानी काय आहे आणि हज काय असतो याच्याकडे जाण्यापूर्वी थोडीशी मी पार्श्वभूमी दाखवते की इस्लामचे मध्ये 5 महत्त्वपूर्ण तत्व आहेत, 5 स्तंभ आहेत। त्या स्तंभामधलं पहिलं स्तंभ आहे एकेश्वरवाद, अल्लाह एक आहे आणि त्याच्याशिवाय कोणीही माबूद नाही आणि प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे त्याचे पैगंबर आहेत। ही दृढ जी ईमान आहे हा तौहीदवाद। दुसरा आहे दिवसातून 5 वेळा नमाज अदा करणे। तिसरा आहे रोजे ठेवणे रमजानच्या महिन्यामधले आणि चौथं आहे जकात देणे आणि सगळ्यात शेवटचा स्तंभ आहे हज। हज आणि कुर्बानी यांचा अतिशय जवळचा संबंध आहे। हज म्हणजे काय आणि कुर्बानी म्हणजे काय याच्यासाठी इस्लाममध्ये खरं तर 2च सण साजरे केले जातात, एक रमजानची ईद आणि दुसरं ईदुल अजहा म्हणजेच कुर्बानीचा सण, ज्याला बकरीद ईद पण म्हटलं गेलेलं आहे। पण ईद उल अजहा हा खरंच त्याचा शब्द दोन्ही सणात महत्त्वाचा घटक आहे की दोन्ही सणामध्ये आनंद साजरा करताना वंचित गरिबांना विसरता येत नाही। ही एक फार मोठी गोष्ट त्याच्यामागे दडलेली आहे, वंचिताकडे लक्ष दिलं गेलेलं आहे। आणि आज माझा विषय मला त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी की कुर्बानी या सणामध्ये महिलांसाठी काय शिकवण आहे। चला, जर का आम्हाला शिकवण पाहायचीच असेल तर आज कुर्बानीसाठी आम्हाला हज काय आहे हे पाहावं लागेल। हजसाठी आम्हाला पाहावं लागेल की हज हे जे स्तंभ आहे, ही यात्रा करणे इस्लामच्या 5 मूलभूत तत्वापैकी एक आहे। अल्लाचं घर काबा येथे मक्का शहर येथे जाण्याची ऐपत जो ठेवतो आणि त्याच्या सज्ञान प्रौढास अनिवार्य आहे हज करणे आणि संपूर्ण आयुष्यात हज हा एकदाच केला जातो। हज जे करण्यासाठी हजची पार्श्वभूमी पाहण्यासाठी हज यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते की मानवामधला रंग, संस्कृती, राष्ट्र, गरीब श्रीमंत या मानवनिर्मित भेदांना संपवून बंधुभाव आणि सामाजिक समता निर्माण करणं हे होय। म्हणजेच समाजातील विषमता नष्ट करणे म्हणजेच बंधुत्व। वैश्विक मेळावा म्हणजेच हज आहे, मानवीय बंधुत्वाचं प्रतीक आहे। मालक चाकर लहान मोठा भेदभाव नाही, सर्व एकाच मंचावर एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र येतात। धडकणाऱ्या हृदयाप्रमाणे जसं हृदय आपल्या सर्व शरीराला ताजा रक्ताचा संचार करतो तसंच साधा संचाराचा एका दमात करण्याचं कार्य हे हज करत असतं। विश्वाच्या कानाकोपऱ्यातून एकाच वेळी एकत्र काबागृहामध्ये जिथे जमतात, स्वतः समर्पण करणे
सातत्याने प्रार्थना करीत राहते हे अनिवार्य असते. म्हणजे त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते की अल्ला, मी येथे तुझ्यापुढे शरण आलो आहे. सर्व शक्तिमान तू आहेस. जगातील सर्व सत्य, स्तुती आणि दयाळूपणा हा फक्त तुझ्यासाठीच आहे आणि तूच सार्वभौम आहेस. तू सर्व संपन्न आहेस. अशी प्रार्थना करत सर्व एका विशिष्ट साध्या पेहरावात एकाच उद्घोष करीत हज यात्रा करतात. हज म्हटलं की कुर्बानी आलीच. मग कुर्बानी पाठीमागचा इतिहास आम्हाला पाहावा लागेल. आज्ञापालनाचं, समर्पणाचं प्रतीक म्हणजेच आदरणीय इब्राहिम अलैहिस्सलाम यांचा उल्लेख केल्याशिवाय ही कुर्बानी पूर्ण होणार नाही किंवा त्यांच्यासाठीच ही कुर्बानी आहे. आजपासून जवळजवळ 4.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की इराकच्या भूमीमध्ये ऊर या शहरात जन्मलेले आदरणीय इब्राहिम अलैहिस्सलाम मानवी इतिहासावर कायमस्वरूपी छाप सोडणारे, अंधश्रद्धेने ग्रासलेल्या त्या स्थितीत त्यांचा जन्म झाला होता. सर्वत्र कर्मकांडानं थैमान घातलं होतं. वाईट चालीरीती होत्या आणि सर्वत्र अंधश्रद्धा पसरली होती. त्यांनी अगोदर समाजामधली ही अंधश्रद्धा, या वाईट चाली दूर करण्यासाठी विरोध केला आणि एका परमेश्वराची उपासना करण्यासाठी त्यांनी सांगितले. पण ज्यावेळेस त्यांनी हा विरोध केला तेव्हा त्यांच्या घरातून त्यांना विरोध केला गेला आणि त्यांना घराच्या बाहेर काढलं गेलं. अल्लानं जे आजमावले त्याच्यामधली पहिली आजमाविष आहे की घराच्या बाहेर त्यांना काढलं गेलं. घरातूनच काय, देशातून पण त्यांना हद्दपार केलं गेलं. देशातून पण त्यांना दूर जावं लागलं. सत्यासाठी त्यांनी देश त्याग केला, पण आपलं मिशन त्यांनी सोडलं नाही. कारण त्यांचं मिशन होतं सामाजिक परिवर्तन करून जगात क्रांती घडवायची होती. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम सिरिया, कधी पॅलेस्टाईन, कधी इजिप्त, कधी रियाज देशादेशामध्ये फिरत राहिले. सारं जीवन त्यांनी संपवलं. त्यांना ऐक सुखी जीवन आणि संसाराची इच्छा नव्हती. इच्छा होती फक्त त्यांना सत्याची. त्यावर त्यांची श्रद्धा होती. लोकांना त्यांना भरकटलेला मार्ग सोडून सत्य मार्गावर आणायचं होतं आणि त्यांची ही इच्छा होती. देशोदेशी त्यांनी भटकंती केली. आपल्या जगामध्ये त्यांनी भटकंती करणं त्यावेळेस किती कठीण असेल याची आम्हाला विचार करावा लागेल. आजच्यासारखी साधनं त्या काळी नव्हती. त्यांनी सर्व देशामध्ये भटकंती केली. पण त्याच वेळेस त्यांनी आपलं मिशन पुढे चालू ठेवण्यासाठी पण त्यांनी अल्लापुढे प्रार्थना केली की पालन कराया मला पुत्र प्रदान कर आणि तो सदाचाराच्या शी असला पाहिजे. अशी त्यांची प्रार्थना अल्लाने ऐकली आणि त्यांच्या वयाच्या वृद्धावस्थेमध्ये त्यांना अल्लानं एक पुत्र त्यांना रत्न प्रदान केलं गेलं आणि त्या पुत्र वृद्धावस्थेमध्ये प्राप्त झाल्यामुळं त्यांना मोठा आनंद झाला. पत्नी हाजरा, हजरत हाजरा खूप आनंद झाला. या दोन्ही माता त्यांच्या ज्या होत्या हजरत सारा रझियल्लाहु ताला आणि हजरत हाजरा रझियल्लाहु ताला यांच्या पालनपोषणाच्या खाली हा मुलाचा मोठा करण्यासाठीचं आनंदाचे स्वप्न ते पाहत होते आणि एकुलता एका त्या मुलाला प्राणापेक्षाही तो त्यांचा मुलगा त्यांना प्रिय होता. पण त्यांच्यापुढे होतं देशापुढे आपलं जे लोकांच्यापर्यंत सत्विचार, सत्य पोहोचवणं त्यांचं मिशन होतं. त्यांना लोकातल्या अंधश्रद्धा त्यांना दूर करायच्या होत्या. वृद्धावस्थेमध्ये पुत्रप्राप्ती नंतर त्या बालकाला घेऊन ते इराकहून निघाले आणि मक्केच्या वाळवंटात आले. त्यांच्याबरोबर हजरत हाजरा रझियल्लाहु ताला पण होत्या. त्यावेळेस त्यांना अल्लाहकडून आज्ञा झाली की तुम्ही या ठिकाणी आपल्या मुलाला आणि पत्नीला सोडून द्या. त्यावेळेस विचार करा माझ्या भगिनीनो, बंधूनो, खरंच की एकुलता एक मुलगा, वृद्धातल्या जवळजवळ 80 वर्षाच्या नंतर झालेला हा मुलगा आणि त्याच्या एकमेव मुलाला सोडून त्यांनी आपल्या पत्नीला आणि मुलाला एक जलविहीन घाटीमध्ये सोडून दिलं आणि त्यांनी अल्लाचा आदेश दिला. ती पत्नी किती सहनशील असेल. तिनं आपल्या पतीचा आदेश, अल्लाचा आदेश याला तिनं आपल्या समोर ठेवलं आणि त्यात समाधान मानलं आणि त्या लहान बालकाला घेऊन त्या जंगलामध्ये ती एकटी, ती मुलगी, ती बाई, ती एकटी त्या फिरत राहिली. त्या ठिकाणी पाणी नव्हतं. तिच्या सहनशीलतेची दाद द्यावी लागेल. या ठिकाणी लहान मुलाला पाण्यासाठी त्या मातेची धावाधाव होत होती. लहान सहान ती पर्वत शोधत होती. शेवटी सफा आणि मरवा या पर्वतावरती ती पाण्यासाठी धावते आणि तिची ही धाव तिच्या मातृप्रेमानं पाण्यासाठी धावते. तिच्या जीवाची कालवा होते. अल्लाला तिच्या जीवाची कालवा इतकी पसंत आली की आज देखील हजच्या प्रसंगी सफा आणि मरवाचं चक्कर घातल्याशिवाय हज परिक्रमा पूर्ण होत नाहीत.
बघा, हजरत हाजाराने घर सोडलं आज्ञा पालनासाठी. अल्लाच्या प्रती समर्पणाचं प्रतीक होतं कुर्बानी. पहा कुर्बानीचं प्रतीक कसं आहे. आणि एवढ्या वेळच थांबलेलं नाहीत. अल्लाने पुढे परीक्षा घेण्यासाठी पहा त्यांच्यासाठी कसं केलेलं आहे. इस्लामिक स्कॉलर मौलाना मोदीदी रहमतुल्लाही म्हणतायत, त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की माणसाला जी बाब प्राणापेक्षाही अतिशय प्रिय असते त्याला सोडून देणं अतिशय कठीण असतं. आता विचार करा की आपल्या मुलाला प्राणापेक्षाही प्राण जपणारे आहे हे मुलं, हे माता पिता, उतार वयामध्ये आलेले हे माता पिता, पण आपल्या एकुलत्या एका मुलाला ते जे आपल्या मोठा होताना पाहतायत, जीवन जगण्याच्या धावपळीमध्ये जरा मुलगा, त्याचं नाव असतं हजरत इस्माईल अलैहिस्सलाम, आपल्या आईवडिलांच्या कामामध्ये हातभार लावतील एवढा मोठा ऐन तारुण्यामध्ये पोहोचलेला आपल्या प्राणप्रिय पुत्राचं पण अल्लाच्या प्रेमासाठी समर्पण करू शकते. अल्लाचा स्वप्नात त्यांना आदेश येतो, केवळ एक इशाराच मिळताच एकुलता एक तरुण पुत्राला स्वतः आपल्या हातानं जुबा कुर्बानी देण्यासाठी अल्ला समर्पण करण्यासाठी तयार होतात. आणि अल्ला कुर्बानी जुबाच्या वेळी त्यांची प्रार्थना त्यांच्या ठिकाणी पाहिली जाते. पहा, म्हणजे थोडा विचार करा की ज्यावेळेस त्यांना अल्लाकडून आदेश येतो की तुमचा एकमेव पुत्र अल्लाच्या मार्गामध्ये त्याला कुर्बान करा. आता विचार करायचा वेळ आहे आमच्यावरती. ही मामूली गोष्ट नाही आहे. कुराणामध्ये काय म्हटलेलं आहे, लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून. तुम्ही जोपर्यंत अल्लाच्या मार्गात तुमच्या सर्वाधिक प्राणप्रिय वस्तू खर्च करत नाहीत तोपर्यंत तुम्ही पूर्ण पुण्य प्राप्त करू शकत नाहीत. मग कुर्बानी या ठिकाणी अल्लाचा आदेश किती, यानी केवढी मोठी गोष्ट या ठिकाणी. इब्राहिम अलैहिस्सलामला अल्लाह तालानं कसं आजमावलेलं आहे पहा. आणि शेवटी त्यांना स्वप्नामध्ये ज्यावेळेस ती कळतं की आपल्या मुलाला कुर्बान करायचं आहे, तर मुलानं काय म्हटलेलं आहे. इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं की मी आपल्या पालनकर्त्याकडे जात आहे, तोच माझे मार्गदर्शन करील. हे पालनकर्त्या जेव्हा त्यांना पुत्र प्राप्त झाला असते तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की हे माझ्या मुला, मी स्वप्नात पाहतो आहे की तुला एक जुबा म्हणजे कापतं आहे, ती काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसे करा. अल्लाने इच्छिले तर मी आपणास धैर्यशील आढळेन. सरते शेवटी जेव्हा दोघांनी आज्ञा पालनामध्ये साठी या मुलाने आपली मान तुकवली आणि इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी पुत्राला पालथे केले आणि पुकारले, हे इब्राहिम तू स्वप्न साकार केलेस. त्यांनी त्यावेळेस जुबा करण्यासाठी जेव्हा त्याच्यावरती सुरी चालवायचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस सुरी त्यांच्या एका त्या ठिकाणी दुंबा म्हणजे मेंढ्यासारखं एक प्राणी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि ती सुरी जी आहे त्या दुंब्याच्या मानेवरती चालवली जाते आणि अशा प्रकारे त्यांच्या परीक्षेमध्ये हे पूर्णपणे उतरतात. आता विचार करायचा आम्हाला या ठिकाणी की ही जी इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी सामाजिक परिवर्तन करण्यासाठी क्रांतीसाठी जी काही त्यांनी पूजनीय नाही तर त्यांची परीक्षा घेण्यासाठीच या ठिकाणी सर्वात मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. याने बाबा तुम्ही मला कापून टाका, अल्लाचा आदेश आहे. या ठिकाणी मुलाचं मातृप्रेम, वडिलांची इच्छा कशी असेल थोडा विचार करा. या ठिकाणी एक मुलगा आपल्या वडिलांना किती हिंमत देतोय. एक मुलगा त्यांच्या स्मरणामध्ये आज त्या मुलाच्या ठिकाणी एक मेंढरू मान्य केलं जातं आणि मुलाऐवजी एका मेंढ्याची कुर्बानी देण्याची परवानगी दिली गेली. त्या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी ईदुल अझा हा सण साजरा केला जातो. आणि याच अलौकिकतेमुळे दरवर्षी अल्लाचे घर काबा येथे सर्व जमतात. हज होय, या स्मरणात सर्व विश्वास जनावरांची ज्यांचे त्यांचे खूर दुभंगलेले असतात अशा जनावरांची कुर्बानी केली जाते, ते स्मरण ताजे करण्यासाठी. अल्लाने इब्राहिम अलैहिस्सलाम यांचा आजमावलं. साक्षात मुलाच्या मृत्यूचा बळी, मुलाला मृत्यूला मारायचं आणि त्या परीक्षेमध्ये ते पूर्णपणे उतरतात. खरंच आज विचार करायची गोष्ट आहे आम्हाला. आपला एकुलता एक मुलगं अल्लाच्या ह्याच्यामध्ये शारीरिक रूपामध्ये मुलाला कुर्बान करण्याचं स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी जातात. तेव्हा इब्राहिम अलैहिस्सलाम यांना जी मुलाला कुर्बानी करण्यासाठी तयारी दाखवली ही आत्मिक बलिदानाचं प्रतीक आहे. जनावराची शारीरिक कुर्बानी, इस्लामसाठीची कुर्बानी हीच वास्तविकता आहे. आणि अंतिम दिनापर्यंत म्हणजे प्रलयकालापर्यंत ईदुल अझा नावाचं आत्मत्याग आणि बलिदानाचा संदेश देत आहे. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांचे सुपुत्र हजरत इस्माईल अलैहिस्सलाम यांची कुर्बानी देण्याची जी तयारी दाखवली त्याला कोणी कधी विसरू शकणार नाही.
ही कुर्बानी अंधारातील मानवाला प्रकाश किरण आहे, मानवतेचा प्रकाश देणारा आध्यात्मिक उन्नतीसाठीचा त्याग आहे. कुराणामध्ये अध्याय अनाम 75 म्हटलं आहे की इब्राहिम अलैहिस्सलामला आम्ही अशा प्रकारे पृथ्वी आणि आकाशाचं व्यवस्थापन दाखवित होतो आणि याकरिता की ते विश्वास दाखवण्यापैकी व्हावा. संदेशाच्यातून काय मिळतो आम्हाला? आचरणासाठी अनुकरणीय आहे. अंधारमय भ्रमातील मानवाला प्रकाश स्तंभ आहे हा. खरंच आम्हाला विचार करायचा आहे की आज जर का याच्यावरती आम्ही विचार केला की हज आणि कुर्बानीमधला आम्हाला काय शिकवण मिळते आहे. जर शिकवणीकडे आम्ही जर पाहिलं तर आज आम्ही समाजामध्ये पाहत आहोत की कशा प्रकारचे आज तणाव निर्माण झालेले आहेत. आज आत्महत्या होत आहेत, स्त्री पत्नीमध्ये तलाक होत आहेत, घटस्फोट होत आहेत, अनेक तणावामधून स्त्रीमध्ये जात आहे, वाटचालीमधून जात आहे. त्या सर्वामध्ये देखील आज आम्हाला 4000 वर्षापूर्वीची जी हजरा अली सलामने आपल्या पतीविषयी दाखवलेली जी आचरणातली जी अतिशय बाब होती ती बाब आम्हाला आज एक आदर्श ठरणारी आहे. आणि पाहिलेलं आम्ही की एक माताच एका मुलाची पहिली आई बनू शकते, तिची पहिली शाळा बनते. विज्ञानानं सिद्ध केलं आहे की आईचा शरीराचा संपर्क हा मानसिक शारीरिक विकास त्याचा निर्माण करतो आणि तोच विकास आज हाजरानं रजल्तानं आपल्या मुलासाठी इस्माईलसाठी केलेला आहे. आज समाजातले कलहासाठी दूर करण्यासाठी आज एक कसं आहे, एक पतीची आज्ञाधारकता. इब्राहिम अलैहिस्सलाम दूरंदेशी होते आणि आपल्या पुत्राला संस्कारित सहनशीलतासाठी एका स्त्रीबरोबर पुरुषाची पण किती आवश्यकता असते, किती सहनशीलता त्याने आपल्या मुलामध्ये आणली होती. एक स्त्री पुत्रप्रेमाला कशी तयार होते, पतीचे आदेश कसे पालन करते, याची एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमच्यापुढे हे कुर्बानीचा सण आहे. मानसिक अशांतता ठेवण्यासाठी आज जर घरामध्ये होत असेल तर आम्हाला ह्या अशा सहिष्णू आणि कोमल हृदयी लोकांचे उदाहरण आम्हाला पाहावं लागेल. हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम हे मोठे सहिष्णू होते. पर्वतापेक्षाही मजबूत असं त्यांचं हृदय होतं आणि सर्व स्थितीमध्ये ते नेहमी अल्लाकडे रुजू होत असत. आत्मप्रदर्शन महान घटनेचं स्मरण आहे. आम्ही आज पाहतोय की बाळाचं संगोपन करण्यामध्ये आईची भूमिका कशी असते आणि जर का बाळाचं संगोपन आईनं संस्कार जर योग्य केले तर भविष्यात निर्माण होणारा समाज हा आदर्श समाज निर्माण होईल. या आदर्श समाजासाठी आईचे त्याला शिकवण संस्कार अत्यंत आवश्यक आहेत, जे आज आम्हा स्त्रियांसाठी अत्यंत आवश्यक आहे. कसा तो मुलगा तयार होत असेल, जे पतीची आज्ञाधारकता कशी असेल आणि मानवजातीला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे आमच्यासाठी कुराण. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मानवाला उच्च स्थान त्यांनी प्रदान केलेलं आहे. आणि कशा प्रकारचे आमच्याकडे पाहत अल्लझी खलकल मौता वल हयाता लियब्लिकुम अय्युकुम अहसनु अमला. याचा अर्थच असा आहे की त्यानेच तुमची कसोटी पाहण्यासाठी जीवन मृत्यू निर्माण केलं. तुमच्यापैकी कोण चांगली कामे करतो हे त्याला पाहायचं आहे. तो सर्वशक्तिमान असून क्षमाशील आहे. बघा भगिनीनो, माझ्या बंधूनो, हा जो कुर्बानीचा सण आहे याच्याविषयी तुमच्या मनामध्ये काही गैरसमजुती ज्या असतील त्या सर्व निघाल्या असतील अशी माझी कल्पना आहे. मानव जातीला आज आम्हाला पाहायचं आहे की खरंच हज आणि कुर्बानी ही विश्वाच्या प्रलयकालापर्यंत चिरकाळ टिकणारी आहे. अल्लाच्या मार्गात आत्मसमर्पण करण्यासाठी कुर्बान होण्यास अल्लाह आम्हाला सदैव तत्पर तयार ठेवो ही आम्ही अल्लापुढे प्रार्थना करते आहे. अल्लापुढे मी म्हणते आहे की अल्लाह या मार्गामध्ये आम्हाला आत्मसमर्पणासाठीच कुर्बान करण्यासाठी सदैव तयार हो आणि अल्लाच्या मार्गामध्ये आम्हाला कुर्बान करणारे, अल्लाच्या मार्गामध्ये आम्ही सदैव आम्हाला अर्पण करणारे बनव. हे अल्लाह, मी शेवटी अल्लापुढे प्रार्थना करते की अल्लाह आम्हाला या जगात आणि परलोकात सुद्धा भलाई दे आणि अग्नीच्या प्रकोपापासून आमचं रक्षण कर. अल्लाने आमचं रक्षण करावं, आमच्या सत्मार्गावर आम्हाला ठेवावं, अंधाराकडून प्रकाशाकडे आम्हाला घेऊन यावं. मी अल्लापुढे प्रार्थना करते आणि सर्वांच्यापुढे ईदच्या शुभेच्छा देते मी आणि वाखरू दावाना अल्हम्दुलिल्लाही रब्बिल आलमीन.